The Davru Vana Mahotsav 2024 was celebrated at 2A in Pashe, organized by the Davru Sports and Cultural Club in collaboration with Sarvajanik Ganesh Mandal Pashe and supported by the Forest Department Penne. Members of both Davru and Ganesh Mandal participated in planting of nearly 150 saplings. ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब दर वर्षा ध्रुव वनमहोत्सव साजरो करता. ह्याही वर्षा ध्रुव वनमहोत्सव 2024 हो या तुया पठाराचेर या हांगासर जो आमचो ग्राउंड आसा जसर टेनिस क्रिकेट खेळटा ह्या ग्राउंडाच्या पठाराचेर ह्या वाठारांत आमी आज वनमहोत्सव साजरो करता. ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब त्याच बरोबर ह्या वर्षा पार्शे सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ तशेंच हांगासर पेडण्यातले फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या तिगायच्या या कोइलेशनान आमी आज हांगासर साधारण अनेक सॅपलिंग्स ह्या भागान लायल्या हांगर आनी पार्शा दोन्ही गांवांनी. दर वर्षा आमचो एक निश्चय आसता की आमी साधारण 1000 तरी झाडां लावप म्हणून. आयच्या दिसाक आमी साधारण 125 ते 150 झाडां लावपाचो आमचो हे आसलो. साधारण 120 सुमार झाडां आमी आज लायल्यात. जशे ग्लोबल वॉर्मिंग हे दिसान दीस वाडत आसा तशें म्हाका दिसता की तेचो जर आमी निसर्गाचो जर आमी समतोल राखतले जाल्यार म्हाका दिसता आमी दर वर्षा प्रत्येकान एक तरी झाड लावप अत्यंत काळाची गरज आसा. म्हाका दिसता पेडणे तालुक्यान मोठ्या प्रमाणात काम करणारे वन महोत्सव आसात ते इतर ह्या पूर्ण जुलै महिन्यात सुद्धा काम करणारे आसा. आमचो धवरूक संस्था ही मांद्र्या आमचे जे फॉरेस्टाचे गार्डन आसा त्याच्या ऑपोजिट जो मोठो डोंगर आसा त्या डोंगराचेर दर वर्षा हजारांनी झाडां लायतात आणि ते झाडां लावनूच थांबनात ती झाडां जगयतातूय. अशेच अनेक संघटना ह्यो आमच्या पेडणे तालुक्यात तयार जावपाक जाय आणि त्यांच्याच पावलार पावल दवरून आमी जर सगळ्या गावांनी असो जर एखादो जर उपक्रम केलो जाल्यार म्हाका दिसता हेच्या पेक्षा निसर्गाचो समतोल राखपाक आणि व्हडलें कार्य ना. आज सगळे हांगासरले ध्रुवाचे मेंबर्स हांगासरले समाज कार्यकर्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मेंबर्स तशेंच फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे ऑफिसर्स आणि त्यांचे स्टाफ येवन जो ह्या ग्राउंडाचेर आणि ह्या इतर परिसराचेर आज जो झाडां लावन जो उत्सव साजरो केला असोच दर वर्षा आमी चालू दवरतले. कित्येक फाटली वर्षा आमचो हो उपक्रम चालू आसता आणि मागता परत एकदा की समस्त गोंयकारांक की आमी जर एखादो इकॉलॉजिकल बॅलन्स जर सांबाळटले जाल्यार झाडां पेक्षा आनी दुसरो पर्याय ना. आणि ताका लागून आमी झाडां लायल्या ही सॅपलिंग्स ही फ्रुट्स बेरिंग आहात किंवा इतर आसात. म्हाका दिसता बांबूची झाडां जर पावस वाडयतले जाल्यार प्रत्येक भागांत आमी लावपाक जाय. देव बरें करूं. आयज जागतिक वन महोत्सव दिन त्या निमित्तान आयज तुया हॉस्पिटला कडेन सुरेश रैना ग्राउंड ह्या जाग्याचेर ध्रुव स्पोर्ट्स क्लब अँड कल्चरल यांच्यानी हांगा वन महोत्सव आयोजित केला. वर्षानुवर्षे फाटली 4-5 वर्सां जाली ध्रुव स्पोर्ट्स क्लब हो वन महोत्सव आयोजित करता, वेगवेगळ्या ठिकाणी करता. आयज पार्शा ह्या सुरेश रैना ग्राउंडाचेर हांगा आयोजित केला. हांगा ध्रुव स्पोर्ट्स क्लबाचे आमचे मेंबर आसात त्यांच्या माध्यमांतसून हो वन महोत्सव साजरो करता. आयज गरज आसा वन महोत्सव म्हणून न्हू तर प्रत्येकान एक तरी झाड हे आपल्या एका वर्सांत एक तरी झाड लावपाचें आणि ते वाडोवपाचें. कारण जर एनवायरमेंट जर बघले जाल्यार हेतून गरज आसा की तापमान वाड चडल्या, पाणयाची स्कॅरसिटी आसा आणि त्या दृश्टीन झाडे लावप आणि झाडे जगवप
हो मंत्र जो आसा हो सगळ्यांनी आत्मसात करप गरजेचो आसा. वन महोत्सव आहा तो आम्ही साजरो केला आणि खरीच गरजेचं आहा. आमकां झाडां लावप ही आमची खूप गरजेची आहा की आता आमकां कळटा की झाडां ना म्हणून आता इतको पावस पडला तरी सुद्धा अजून आमकां गरमी येता. सो प्रत्येकाक एक आमच्या भुरग्यांक जाणट्यांक सगळ्यांनी एक आपूण बाबा एक आपल्या हातीन एक झाड एक लावपाचो गरजेचें आहा झाडां लावप. आणि ह्यो साजरो आमी केला की आमच्या एक आमचो क्लब ध्रुव सार्वजनिक आमचो गणपती पार्से ह्याच्या थ्रू आम्ही हो सेलिब्रेट केल्लो आहा सार्वजनिक वन महोत्सव. थँक्यू. दरवर्षीप्रमाणे ध्रुव स्पोर्ट्स क्लब त्याचप्रमाणे पार्से सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या अंतर्गत आम्ही पार्से गावान आणि तुये ह्या गावाच्या वाठारान आयज टोटल 150 सॅपलिंग्स झाडां हांगासर लायलेली आसात. एकच संदेश किंवा मेसेज दिवपाक सोदता आयच्या यूथ किंवा सगळे आमच्या भुरग्यांक की प्रत्येकान आयज एक तरी झाड लावपाची हे काळाची गरज आसा. कारण आता वाडटे आमच्या ग्लोबल वॉर्मिंगा खातीर खूब आमी झाडां कापत चल्लेले आसा आणि त्याच प्रमाणे हेचो इफेक्ट आमच्या एनवायरमेंटार जाल्लो आसा. सो सगळ्यांक एक कळकळीची विनंती आसा की सगळ्यांनी ह्या वन महोत्सवाच्या निमित्तान एक तरी झाड लावपाचें.